आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। राहुल गांधी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर भारत पाक तणावात गोळीबारात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना भेटणार। पूंछ आणि काश्मीरमधील कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडलं, पाकचा निषेध करण्यात कोणताही देश आपल्यासोबत का आला नाही, राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सवाल। पाकची आर्थिक मदत थांबवण्याचा मुद्दा भारत एफएटीएफ समोर मांडणार असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवादाला पाठिंबा देणं चुकीचं असून आयएमएफच्या निधीचा वापर पाकिस्तानकडून शस्त्र खरेदीसाठी होत असल्याचीही देणार माहिती। सिंधू जलकरारात तुमची भूमिका किंवा सहभाग नव्हता, भारताचं जागतिक बँकेला सडेतोड उत्तर। दहशतवादाविरुद्ध आम्ही मूक प्रेक्षक राहू शकत नाही असं भारतानं जागतिक बँकेला उत्तर दिल्याची सूत्रांची माहिती। अमेरिकेच्या बाहेर आयफोन बदल्यास 25% टॅक्स लागणार। भारत आणि इतर ठिकाणी आयफोन उत्पादनाचीच गरज नाहीये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपल कंपनीला धमकी। अमेरिकेत कर सवलतीचं विधेयक मंजूर। या विधेयकामुळे विविध ठिकाणी कर सवलती मिळणार, मात्र याच विधेयकामुळे काही ठिकाणी सुविधा कमी करण्यात येणार। पुढील वर्षापासून परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद। सध्या शिक्षण घेणाऱ्या आणि पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता येणार। गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलीस नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांचं ऑपरेशन।